नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून. आपलं गाव आपली बातमी. तळेगाव दाभाडे येथील अनधिकृत बांधकामावर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने हातोडा टाकलाय. तळेगाव ते तळेगाव स्टेशन रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या, दुकाने, हॉटेल, शेड, ओटे तसेच कच्ची पक्की अतिक्रमणांवर धडक कारवाईचा बडगा उगारत जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. मध्यंतरी थंडावलेली अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला अचानक वेग आल्याने अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणलेत. स्वच्छ सर्वेक्षणात सलग दुसऱ्या वर्षीही बारामती शहर अस्वच्छ ठरले. सर्टिफिकेशन प्रकारात ओडीएफ आणि 2 स्टारचे गुण धरले नसल्याचे बारामती मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पुणे शहरात 35 लाख रुपये स्वच्छतेसाठी पुणे नगरपालिकेने खर्च केले, मात्र तेथेही स्वच्छतेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय. दरम्यान बारामती स्वच्छतेविषयी फेर सर्वेक्षण करायला लावू असं मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद पाडले. दरम्यान बंदोबस्तात काम सुरू केल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दिलाय. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात येत नाही आणि भविष्यातही आमच्या मागण्या मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्यानेच हे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं धरणग्रस्त शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आगामी लोकसभेत स्टार प्रचारक म्हणून अमोल कोल्हे राष्ट्रवादीत भूमिका बजावतात. मात्र राजकीय वर्तुळात आणि जनसामान्यातून ते शिरूर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या सर्व चर्चांना काल न्हवरे येथे झालेल्या संवाद यात्रेत अजित पवार यांनी जनमतातून अमोल कोल्हे यांची उमेदवारीच घोषित केली. त्यामुळे आढळरावांसमोर मोठं तगडं आव्हान तर असणारच, मात्र राष्ट्रवादीचे विलास लांडे यांचं काय, हाही प्रश्न निर्माण होतोय. तळजाई टेकडीच्या जैवविविध उद्यान प्रकल्पासाठीचे भूसंपादन झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप हे कामात अडथळा आणून विकास थांबवतायत. विकास कामे सुरू करून द्यावे, हवं तर त्याचं श्रेय तुम्ही घ्या असे आवाहन काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी केले. तर माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहे असे नगरसेवक सुभाष जगताप यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच तळजाई टेकडीच्या उद्यान प्रकल्पावरून हे दोन्ही नगरसेवक आमने सामने येण्याची शक्यता आहे. राफेल खरेदी प्रकरणाची फाईल चोरीला गेल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे. वास्तविक पाहता मोदी सरकारकडून राफेल खरेदीमधील घोटाळा झाकवण्यासाठी फाईल जाळली असेल असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसरमध्ये झालेल्या जाहीर सभेत केला. यावेळी दिलीप वळसे पाटील, अभिनेते अमोल कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार विलास लांडे तसेच राष्ट्रवादीचे आजी माजी नेते उपस्थित होते. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.